जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली शहरातून. गडचिरोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज अनुकंपा आणि सरळ सेवा पदभरतीच्या 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्यभरातील या नियुक्तीचा मुख्य कार्यक्रम मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. तर गडचिरोलीत या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी भूषवले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणतात, शासकीय सेवकांनी नागरिकाच्या मनात शासनाविषयी विश्वास आणि समाधान निर्माण करणारी सेवा द्यावी, हीच खरी शासकीय सेवा. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे CEO सुहास गाडे तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. आता आपण माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे या विषयी भाष्य करतायत. तो भाष्य आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया. गोष्टीचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आणि वर्षानुवर्षापासून जे अनुकंपाधारक नोकरीसाठी वेगवेगळ्या GRच्या ज्याच्या अटीमुळे ताटकळत होते, वाट बघत होते नियुक्तीची आणि अनेकांना फार प्रचंड यातना आणि त्रास होत होता. कुटुंबाला फार आधारची गरज होती, परंतु या एका निर्णयामुळे राज्यात हजारो लोकांना अशा पद्धतीची नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळाले आणि गडचिरोलीत देखील 130 अनुकंपाधारकांना आणि 80 लोकांना डायरेक्ट MPSC मार्फत क्लर्कची नियुक्ती, असे 210 लोकांना निवड या ठिकाणी त्यांची झालेली आहे. त्यांना शुभेच्छा दिलेल्या. आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तिथले पालकमंत्री आणि तिथले सर्व नियुक्ती झालेले सर्व उमेदवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्यांच्या आयुष्यातील. खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या लगेच 2 दिवसानंतर आणि दिवाळीच्या पूर्वी अतिशय महत्त्वाची भेट शासनाने त्या सर्व कुटुंबाला दिलेली आहे आणि वर्षानुवर्षापासून रखडलेले हे विषय याला मार्गी लावलेला 150 दिवसाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद तर देतोच, परंतु सर्व नियुक्ती झालेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त केल्या की त्यांनी उत्तम सेवा द्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील व्यक्त केलेली आहे. आणि सोबतच ज्या कुटुंबाचे बाकीच्या लोकांची सर्वांना निवड होत नाही, निवड एकाच व्यक्तीची होती आणि त्यासाठी इतरांची NOC लागते, अशा सर्व कुटुंबाच्या सर्व सदस्यांची काळजी घेणे हे देखील त्यांची जबाबदारी आहे. हे देखील त्यांना आम्ही आग्रहाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचा या निर्णय राज्य सरकारमार्फत झाला. त्यासाठी मी सर्व शासनाच्या सोबत सर्व हे नियुक्तीधारक आहेत त्यांना अभिनंदन करतो. सर, आजच्या नियुक्ती झाल्यानंतर अजूनही काही नियुक्तीचा बॅकलॉग बाकी आहे? आता पुढच्या 100-150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने राज्याचे सर्व प्रलंबित विषय मार्गी लावत आहोत आणि त्याच धर्तीवर आता जिल्ह्यामध्ये देखील असा आता 100 दिवसाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम करण्याचं आमचं नियोजन आहे आणि निश्चितच जिल्ह्याचं जे काही लक्ष्य आपण टार्गेट आहे ते एकदा जेव्हा आपण टाइम लिमिट फ्रेम केली तर त्या टाइम लिमिटमध्ये त्या गोष्टी घडल्या पाहिजे या दृष्टीने एक मर्यादा निश्चित केली जाते आणि राज्याचा हा मॉडेल जिल्ह्यात देखील कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न. अनुकंपा यादीमध्ये अजूनही काही प्रतिष्ठित नावं आहेत? अनेक लोकांचे काही तांत्रिक अडचणी असतात, परंतु पुढच्या काही दिवसामध्ये या सर्व प्रश्न आपण मार्गी लावू. ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले आहेत अशा उमेदवाराची आपण आता प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहूया.
मी श्रीमती जीवनकला भाविक करकाळे, मुक्काम पोस्ट कनेरी, तालुका जिल्हा गडचिरोली. माझे मयत पती पोशी भाविक भैराम करकाळे हे एरकड येथे पोलीस विभागामध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर आर्थिक तंगी तसेच एक मानसिक मनस्थिती सुद्धा खूप खराब झालेली होती आणि अशा वेळेस काय करावं हे सुचेनासं झालं होतं. अख्खं आईकडच्या कुटुंबाची आणि पूर्ण सासू सासऱ्यांची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आलेली होती. शासनाने जो अनुकंपा नियुक्तीचा कार्यक्रम राबवला, आज जो 150 दिवसाचा मुख्यमंत्री साहेबांनी कार्यक्रम राबवला, त्याच्यामुळे आज एक नवी आशेची किरण जागलेली आहे आणि त्याच्यामुळे मी गंभीरपणे पुढे भविष्य आपल्या मुलाचं चांगलं घडवू शकते याची जाणीव मला निर्माण झालेली आहे. या अनुकंपा नियुक्तीनंतर मला नोकरी मिळाल्यानंतर माझं काम निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समाजासाठी मनपूर्वक करेन. तसेच मी संपूर्ण प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानते. माझं नाव मोनिका हंसराज बनसोड, मुक्काम कोटगल, तालुका जिल्हा गडचिरोली येथे मी राहते. माझे पप्पा सफाई कामगार या पदावर होते. माझ्या पालकाच्या मृत्यूनंतर आमच्यावर खूप मोठं असं संकट आलं होतं आणि शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी असं संकट होते की पैशाची खूप आम्हाला अडचण होती आणि शासनाने अनुकंप नियुक्ती माध्यमातून मला नोकरीची संधी दिली. केवळ नोकरी नाही तर माझ्या जीवनाचं खूप असं, माझ्या कुटुंबासाठी खूप नोकरीची असं आधार दिलं. या निर्णयामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि भविष्याकडे पाहण्याची आशा मिळाली. मी जिल्हा प्रशासन आणि शासनाचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार, माझे नाव रसिका रमेश पेद्दी आहे. मी गडचिरोली जिल्ह्यातल्या आलपेली इथे राहते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट आले होते. मी 2019 पासून या अनुकंपा नियुक्तीची वाट पाहत होते. या दरम्यान माझं पूर्ण शिक्षण संपवणं आणि घर खर्च भागवणं अतिशय कठीण जात होतं. अशा परिस्थितीत शासनाच्या अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून मला नोकरीची संधी प्राप्त झाली आणि ही फक्त नोकरी नसून माझ्या कुटुंबांसाठी आणि माझ्यासाठी नवीन जीवनाची एक आधारशिला आहे आणि यासाठी मी जिल्हा प्रशासनाचे व शासनाचे मनपूर्वक आभार मानते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.